श्री स्वामी समर्थ. जर आपल्या देवघरामध्ये गरजेपेक्षा जास्त मूर्ती झाल्या असेल किंवा एखादी मूर्ती तुटली असेल, भंगली असेल किंवा एकाच देवतेच्या 2 किंवा त्यापेक्षाही जास्त मूर्त्या तुमच्या देवघरात असेल तर त्याचे विसर्जन करावे. विसर्जन कसे करावे? तर विसर्जन करावयाची देवी देवता एका पाटावर ठेवून सर्वप्रथम धूपदीप लावून घ्यावा. त्या देवतेला गंध, अक्षदा, फूल व दही भाताचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्या उजव्या हातामध्ये अखंड अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणावा. मंत्र आहे, याम तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्थे पुनरागमनायाच. नंतर त्या अक्षदा त्या देवतेवर व्हाव्यात. नंतर एका पांढऱ्या कापडामध्ये 1.25 मूठ अखंड तांदूळ, 1 सुपारी, 1 नाणं व विसर्जन करावयाची जी देवता आहे ती ठेवावी व वाहत्या पाण्याच्या प्रवाहात ते विसर्जन करावे. देवतेच्या वारानुसार आपण विसर्जन करावे. जसे सोमवारी पिंड, शुक्रवारी महालक्ष्मीची मूर्ती, मंगळवारी